नमस्कार, मी भारती. आपल्या टॉप मराठी शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. तर आज आपण कटोरी ब्लाऊज हे पूर्ण मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. तर कटोरी ब्लाऊजची फिनिशिंग कशी आली पाहिजे. तर बघा, आपली पाइपिंग जर व्यवस्थित आली तर आपला ब्लाऊज बरोबर अशी पाइपिंग जर असली तर आपला बरोबर ब्लाऊज असा राहतो. शोल्डर पण आपण कसे जोडायचे, कटोऱ्या पण आता आपण कशा म्हणजे शिवून घेतलेल्या पाहिजे. आपल्याला ब्लाऊज येतो पण आपल्या ब्लाऊजची फिनिशिंगच साफ नाही येत. तर जर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग साफ नाही आली तर आपला ब्लाऊज का होईल, बिघडून जाईल. तर आपली गिऱ्हाईक कशी आपल्यापासून सनी जर फिनिशिंग साफ नाही आली तर आपली गिऱ्हाईक आपल्यापासून सनी वापसच जातील. तर बघा, फिनिशिंग वरच ब्लाऊज राहतो. तर आपण एकच ब्लाऊज शिवायचं पण दिवसातून आरामात शिवायचं. आरामात आपण जर काम केलं तर आपलं ब्लाऊज एकदम असं फिनिशिंग जर साफ आली तर ब्लाऊजची फिनिशिंग वर आपलं ब्लाऊज राहते. तर ब्लाऊजची फिनिशिंग जर साफ आली तर आपल्याकडे 10 गिऱ्हाईक येतील आपल्याकडे ब्लाऊज शिवायला. तर बघा, आज मी तुमच्यासोबत सगळं हे कटोरी ब्लाऊज कसं शिवायचं तर हे एकदम आम्ही आरामात तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. जर व्हिडिओ आवडलास तर लाईक नक्की करा. जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडलास तरच करा. चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता आपण आता कटोरी ब्लाऊज शिवायला सुरुवात. तर बघा, मीनं कटिंग करून घेतलेली आहे. हा आहे मागचा भाग, हे आहे बाही अस्ती, हा आहे फ्रंट भाग, ही आहे कटोरी, ही आहे कंबरची आपली डबल क्रॉस पट्टी. हा आहे मागच्या साईडनं आपल्याला कंबर पट्ट्या लागणार आहे. तर आता आपण कंबरपट्टी शिलाई करून घेऊया. तर बघा, अशा कंबरपट्ट्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहे. पूर्ण असं एकाला एक टच करून आणि आपल्याला कंबरपट्ट्या जोडून घ्यायच्या आहे. तर बघा, मी 3 इंचाची अशी आयपट्टी तयार करून घेतलेली आहे. आता मी याच्यावरून शिलाई करून घेत आहे. तर बघा, बाईला आपल्याला अशी थोडीशी साईडनं आपल्याला तुरपाई करण्यासाठी शिलाई करून घ्यायची आहे. बरोबर आपण हा जो साईड आहे आपला, हा समोरच्या भागानं जोडायचा आहे. हा वाला भाग आहे हा आपल्या मागच्या साईडनं जोडायचा आहे. तर बघा, हा आपण भाग मी याला असं जोडून सनी याच्यावरून सनी शिलाई करून घेत आहे. तर बघा, आपण इथं खाचा दिलेला आहे, त्या हा भाग आपल्याला असा ह्या खाच्या ह्या साईडनं बरोबर असा पलटवून घ्यायचा आहे. त्याच्यावरून सनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. कच्ची शिलाई लावून घ्यायची आहे. म्हणजे जेव्हा आपण तुरपाई करतो तेव्हा शिलाई काढून घ्यायची आहे. आता हे आपण बाईला मी तशीच फोल्ड करून सनी शिलाई करून घेत आहे. बरोबर आपण ह्या कंबरपट्ट्या जोडलेल्या आहेत. याला हा मागं पुढे झालेला निघलेला भाग आहे, हा कटाई करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून थोडा भाग असा फोल्ड करून घ्यायचा आहे. त्याच्यावरून सनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला मागच्या साईडनं टक्स लावून घ्यायचे आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला कंबर मोजून घ्यायची आहे. तर बघा, मी ना 4.25 इंचावर टक्स लावण्यासाठी
खाचा मारून घेतलेला आहे. तर आपल्याला आता टक्स लावून घ्यायची आहे. तर बघा आपण दोनही साईडनं बाईला अशी फोल्ड करून आणि तुरपाई करण्यासाठी आपल्याला 1 इंच आपण असं फोल्ड केलेलं आहे. तर बघा आपली बाई तयार झालेली आहे. आता ह्या पण साईडला आपण टक्स. तर बघा आपल्याला कंबरपट्टी जोडून घ्यायची आहे. तर अशी बरोबर कंबरपट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. आता आपल्याला इथे एक छोटीशी प्लेट टाकून घ्यायची आहे. म्हणजे ह्या पट्टीची आपल्याला छोटीशी अशी लहानशी एक प्लेट करून घ्यायची इथे. इथं पण एक आपल्याला छोटीशी प्लेट टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हा उरलेला भाग आपल्याला काटून घ्यायचा आहे. तर बघा ही पट्टी आपल्याला इथून अशी फोल्ड करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरून सारी प्रेस शिलाई करून घ्यायची. आता आपल्याला ह्या भाग असा पलटवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरून सारी कच्ची शिलाई करून घ्यायची आहे. जेणेकरून तुरपाई झाल्याच्या नंतर आपल्याला ही शिलाई काढून घ्यायची आहे. आता माझी पट्टीला कंबरपट्टी जोडून झालेली आहे. आता आपण फ्रंटला कटोरी जोडून घ्यायची आहे. तर बघा आपल्याला हा आहे फ्रंट, ही आहे कटोरी. तर आपल्याला बरोबर असं फ्रंटच्या भागाला कटोरी अशी जोडून घ्यायची आहे. आपल्याला न खिचता आपल्याला बरोबर अशी सावकाशपणे आरामात आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे. आता ह्या भाग आपला फ्रंटचा भाग ह्या साईडनं आपल्याला ठेवून त्याच्यावर पण अशी कटोरी जोडून घ्यायची आहे. तर बघा आपल्याला हा थोडा भाग असा काटून घ्यायचा आहे. म्हणजे सारखा असा करून घ्यायचा आहे. इथून जो निघलेला भाग असतो तो आपल्याला कटाई करून घ्यायचा आहे. तर आता आपण इथं सिंगल शिलाई केलेली आहे. तर याच्यावरून आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. आपल्या बरोबर नोकने असं प्रेस करून घ्यायचं आहे. तर बघा आपल्याला इथून असं थोडा भाग बरोबर सेम असा सारखा करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे. तर बघा नोकनं आपल्याला अशी अशी नोकनं आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे. तर बघा आपल्याला दोनही साईडनं मोजून घ्यायची आहे. तर आपला एवढा भाग आपल्याला सोडून द्यायचा आहे. थोडा भाग पाऊण भाग आपल्याला थोडासा भाग सोडून द्यायचा आहे. म्हणजे सॉरी हुक पट्टी लूप पट्टी जी असते आपली त्या ते जोडतो आपण त्या भागात तो तेवढा भाग आपल्याला सोडून द्यायचा आहे. तिथून सनी आपल्याला सरळ असा टेप लावून घ्यायचा आहे. तर बघा इथं आपण टेप लावून घेतलेला आहे. तर बरोबर 6 इंच आलेला आहे. तर आपण इथं आता 3 इंचावर मार्जिन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला अशी
कटोरी मोजून घ्यायची आहे. तर आपल्याला किती इंचावर टक्स लावायचे आहेत, आपण ब्लाऊजच्या मापानुसार आपण टक्स लावू शकतो. जर मापाचं ब्लाऊज असते तर त्या मापाच्या ब्लाऊजवर आपण कटोरी मोजून घ्यायची आहे. तर बघा इथं मी 2.25 इंचावर मार्जिन करून घेत आहे. आता आपल्याला हा भाग फोल्ड करून घ्यायची आहे. आपला हुक पट्टीसाठी जाणेवाला थोडासा भाग आहे तो सोडून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून सनी आपल्याला 1.5 इंचावर मार्जिन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बरोबर आपल्याला अशी तिरकसपणे आपल्याला शिलाई काढून घ्यायची आहे. आता बघा आपण त्या कटोरीला जसं मोजलं होतं तसं ह्याच कटोरीला पण तसंच मोजायचं आहे. तर एवढा भाग आपण सोडून देत आहोत. तर बघा काचपट्टीसाठी आपल्याला थोडा भाग सोडून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला कटोरीपासून असं बरोबर असं मोजून घ्यायचं आहे. तर बरोबर 6 इंच येत आहे तर आपल्याला 3 इंचावर मार्जिन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2.25 इंच इथून पण मोजून घ्यायचं आहे. 2.25 इंचावर मार्जिन करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला असं भाग फोल्ड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंच इथून असं मोजून घ्यायचं आहे. 1.5 इंच इथून मोजल्याच्या नंतर आपल्याला अशी तिरकस शिलाई काढून घ्यायची आहे. तर बरोबर आपल्या जिथं मार्जिन केली आहे त्याच्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा किती मस्त अशी कटोरी तयार झालेली आहे. बघा जेव्हा बी आपण कटोरी काढतो तर लक्षात ठेवायचं, कटोरी जेव्हा काढतो आपण तर कटोरीला असा पंच आले पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आता आता हे जे आहे हा जो भाग आहे तर ह्या भागाला आपण असं फोल्ड पण करू शकतो, नाहीतर आपण काटू पण शकतो. तर मी याला काटून घेत आहे. ही पण कटोरी व्यवस्थित अशी आलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता ह्या साईडनं पण आपल्याला काटून घ्यायचं आहे. आता आपण सिंगल शिलाई लावलेली आहे तर याच्यावरून सारी डबल शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला कंबरपट्टी जोडून घ्यायची आहे. तर क्रॉसपट्टी आपण जोडून घेत आहोत. तर बघा क्रॉसपट्टी मी डबल अशी क्रॉसपट्टी व काटून घेतलेली आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा हा भाग आपल्याला इथं जसा जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा भाग आपल्याला असा फोल्ड करत आणायचा आहे. त्याच्यानंतर हा भाग आपल्याला असा असा ह्या भागाला आपल्याला असा लावून घ्यायचा आहे, म्हणजे चिपकून घ्यायचा आहे. त्याच्यावरून सनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. बरोबर आपल्याला तीनही भाग जोडून घ्यायचे आहेत. आता मी ह्या साईडनं पण क्रॉसपट्टी जोडून घेत आहे. तर बघा कटोरीचा भाग आपल्याला असा लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा भाग फोल्ड करत असा आणायचा आहे. त्याच्यानंतर हा वाला भाग आपल्याला असा इथं जोडून घ्यायचा आहे. याच्यावरून सारी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा अशी आपण क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला याच्यावरून सिंगल शिलाई लावलेली आहे तर आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. ह्या पण साईडनं आपण सिंगल लावली आहे तर आता बघा आपण हे जोडलेलं आहे तर हे असं पूर्ण अंदर हे पॅक होऊन जाईल. तर हा भाग आपल्याला असा काढून घ्यायचा आहे. तर बघा आपली अशी कटोरी क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे. आता काय करायचं आहे, थोडा भाग आपल्याला हा बाहेर निघलेला आहे तर आपल्याला असं शेप द्यायचा आहे. तर बरोबर आपल्याला असं सारखा करून घ्यायचा आहे.
आपल्याला बरोबर असा दोनही साईडनं असा बरोबर असा शेप द्यायचा आहे. म्हणजे थोडा भाग इकडे निघलेला आहे, तर याला आपल्याला असं सारखं करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यावरून सनी हुकपट्टी अशी जोडून घ्यायची आहे. तर बघा, हुकपट्टी आपल्याला 2.5 इंचाची 3 इंचाची आपण घेऊ शकतो, आपल्या हिशोबाने आपण घेऊ शकतो. तर बघा मी अशी पट्टी तयार करून घेतलेली आहे. आता आपल्याला ही पट्टी ह्या साईडनं जोडून घ्यायची आहे, ह्या साईडनं जोडून घ्यायची आहे. तर आपल्याला थोडा भाग फोल्ड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही पट्टी अशी जोडून घ्यायची आहे. उलट्या साईडनं आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे. आता बघा, आपल्याला हे लूप पट्टी आहे, सॉरी, हे हुक पट्टी आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 1.5 इंचाची अशी पट्टी तयार करून घ्यायची आहे. म्हणजे हे डबल आहे, तर डबल आहे ही पट्टी, तर आपल्याला अशी फोल्ड करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंचाची अशी पट्टी तयार करून घ्यायची आहे. तर बघा, ही पट्टी आपल्याला सरळ भागावरून सनी जोडून घ्यायची आहे. थोडा भाग आपल्याला फोल्ड करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला बरोबर अशी दोनही भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. हा उरलेला भाग आपल्याला थोडा काटून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आय बनवायची आहे. तर आय कसे बनवायचे बघा, बरोबर असे दोन्ही भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून अशी मार्जिंग करून घ्यायची आहे. दोनही साईडनं आपल्याला अशी मार्जिंग करून घ्यायची आहे. आता आपल्याला अशी एक फोल्ड करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हा भाग आपल्याला इथं असा जोडून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथून खाली अशी डबल शिलाई करून घ्यायची आहे मशीनवरून. त्याच्यानंतर आपल्याला अशी आयपट्टी आयपट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर बघा, आयपट्टी अशी तयार झालेली आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला ह्या हुक पट्टीला बरोबर आपल्याला असं शेप करून घ्यायचा आहे. म्हणजे हा मागं पुढे झालेला भाग कटाई करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा भाग आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे. याच्यावरून आपल्याला स्ट्रेट शिलाई करून घ्यायची आहे. आता हा भाग आपल्याला अंदरच्या साईडनं असा फोल्ड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून पण शिलाई करून घ्यायची आहे. बरोबर अशी पट्टीला काटोकाट शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, आपल्याला दोनही भाग असे जोडून घ्यायचे आहेत. आयपट्टी आणि हुक पट्टी असे दोन पण जोडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला दोनही भागांना इकडून मोजून ह्या साईडनं पण दोनही ठिकाणून आपल्याला चॉक लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला गोल घड्याळाचा असा आकार द्यायचा आहे. तर बघा, मी आता गोल घड्याला असा आकार देत आहे. आता ह्या पण साईडनं आपण तसाच आकार द्यायचा आहे. तर बघा, आपल्याला चेस्टचा चौथा भाग आहे 7.5 इंच.
तर मी इथं 7.5 इंचावर अशी मार्जिन करून घेत आहे, म्हणजे चॉक लावून घेत आहे. इथे एक असा खाचा लावून घेत आहे. आपल्याला दोनही साईडनं मोजून घ्यायचं आहे. तर बघा मी दोनही साईडनं मोजून घेतलेला आहे 7.5 इंच. 7.5 इंचावर चॉक लावून इथं मी एक खाचा देत आहे. आता बघा आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहे. तर बरोबर आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहे. तर बघा बरोबर आपल्याला सेम असं पाहून घ्यायचं आहे. दोनही साईडनं मागं पुढं न झाल्या पाहिजे, दोनही भाग आपले सेम आल्या पाहिजे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला शोल्डर असे दोनही भाग जोडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथून आणि असं शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा थोडा भाग आपल्याला असा तिरसा असा आणायचा आहे, म्हणजे शोल्डर उतरल्या नाही पाहिजे. बघा या भागाला पण मी तशीच जोडून घेत आहे. तर बघा या भागाला आपण थोडा भाग आपण वाढवून घेतलेला आहे. या भागावरून आपण थोडा भाग म्हणजे कमी घेतलाय, म्हणजे असं अशी तिरशी शिलाई करून घ्यायची आहे. आता सिंगल शिलाई केली होती तर आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला हा थोडा भाग इथून छटाई काटून घ्यायचा आहे. आता पायपिंग पट्टी जोडून घ्यायची आहे. ही भाग ह्या भाग जो आपल्याला थोडा फोल्ड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा भाग असा जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं बरोबर असा जोडून घ्यायचा आहे. तर याच्यावरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर बरोबर आपल्याला काठोकाठ असं शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा भाग थोडा इथं फोल्ड करून घ्यायचा आहे. याच्यावरून आणि आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा आता पायपिंग पट्टी लावून झालेली आहे. तर आपल्याला हा मागं पुढे झालेला थोडा भाग आहे तर हा काटून घ्यायचा आहे. हे आपले धागे दुगे निघलेले आहेत, हे काटून घ्यायचे आहेत. आता आपल्याला याच्यावर असे खाचे लावून घ्यायचे आहेत, म्हणजे कैचीनं थोडा भाग आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. बरं बघा मी असे खाचे लावून घेत आहे. आता बघा मी इथं खाचे लावून घेतलेले आहेत पूर्ण गळ्याला. आता काय करायचंय, हा जो भाग आहे आपल्याला हा अंदर असा पायपिंगच्या याच्यामध्ये असा फोल्ड झाला पाहिजे. तर हा भाग बरोबर आपल्याला असा अंदर पायपिंगच्या याच्यामध्ये असा फोल्ड करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला इथून आणि अशी शिलाई करून घ्यायची आहे. बरोबर पायपिंगच्या बरोबर असा पायपिंग करतो त्या साईडने आपल्याला सुई या साईडने आली पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. कारण जर आपण ह्या पायपिंगवर सुई नेली तर आपली पायपिंग म्हणजे थोडी म्हणजे सुईनं ते दबून जाईल तर धाग्यानं. तर हे जो अंदरवाला भाग आहे हा बरोबर आपल्या पायपिंगच्या साईडनं यायला पाहिजे. आता बरोबर आपल्याला साईडनं किनारीनं थोडी अशी म्हणजे शिलाई लावून घ्यायची आहे. बघा पूर्ण शिलाई अशी लावून घ्यायची आहे.
आरामात आपल्याला अशी पायपिंग करून घ्यायची आहे. न घाई करता आपल्याला घाई केल्यानं आपली पायपिंग बिघडून जातो, तर आपल्याला अतिशय आरामात अशी पायपिंग करून घ्यायची आहे. पायपिंग करण्याच्या वेळेस आपण घाई करायची नाहीये. तर बघा, अशी आपली पायपिंग आलेली आहे. तर बघा किती मस्त अशी पायपिंग आलेली आहे. अशी गोल अशी पायपिंग आलेली आहे. एकदम बारीक अशी आलेली आहे. तर हे जशी आहे तशीच राहणार. जर आपण तशी जर पंचवाली पायपिंग जर नाही घेतली, तर आपली पायपिंग अशी उरपाटिंग होऊ शकते. तर बघा, पायपिंग आपली करून झालेली आहे. आता आपण कटोरी पण जोडून घेतलेली आहे, पायपिंग पण करून घेतलेली आहे. तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी बाई कशी जोडली जाते तर ते सांगणार आहे. म्हणजे ते तुम्हाला जोडून दाखवणार आहे, बाईला म्हणजे फिटिंग कशी करायची, बाईपासून फिटिंग कशी करायची, पूर्ण फिटिंग कशी करायची. तर याचा व्हिडिओ मी दुसरा बनवीन. तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. कमेंट करायला विसरू नका. लाईक करायला पण विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.